एकदा शरद पवारांनी कर्जमाफी केली, एकदा देवेंद्र फडणवीसनी, एकदा उद्धव ठाकरेंनी 0% व्याजाचे पैसे दिल्यावर वेळच्या वेळी फेडण्याची सवय लावा, सारखंच फुकटात खायची सवय लागली. याचा अर्थ असाच होतो बरं का. जितकी मदत करायला पाहिजे तितकी करेन, उपकाराची भाषा. आणि शेतकऱ्यांनो, ही लायकी आपली. यांना मतदान देऊन सत्तेवरती बसवलं. ज्यावेळेस मतदान लागत होतं तर वरतोंड करून म्हणत होते की आम्ही तुमचा 7-12 कोरा करू. आणि काल तारीख जाहीर काय झाली, यांच्या सगळ्यांच्या बुडाला आग लागली. म्हणजे आमचं कर्ज फेडण्यासाठी तुम्ही काय रोजगार हमीचे खड्डे खांदायला जात नाही. आमचा पैसा येतो, आम्हालाच रिटर्न द्या. आणि शेतकऱ्यांना खरंच राव, किती द्यायचं त्यांनी तुम्हाला? काय झालं? कापसाला 5,000 रुपये भाव कमी झाला का? सोयाबीनला 3,500 रुपये भाव. ठेवसाल कुठे एवढे पैसे? सोयाबीनचे पैसे, कापसाचे पैसे आल्यावर कर्ज भरत जा. फुकट खायची सव लावून घेऊ नका. ही लायकी आपली. 70 हजार कोटी रुपये. ती नव्हती का सवय? मग कुठे गेले 70,000 कोटी? अजून किती घोटाळे? शेतकऱ्याची लायकी काढू नका. शेतकरी शांत आहे, शांत राहू द्या. शेतकरी आज मरतोय, त्याच्या कापसामध्ये कोंब आले, मक्काला कोंब आले, कापूस जाग्यावरती उगतोय बोंडामध्ये. आणि तुम्ही शेतकऱ्याला उपकाराची भाषा करतायत. शेतकरी आज मरतोय, रोज 7 ते 8 शेतकरी आत्महत्या करतायत. कर्जमाफी तर मी तर म्हणतो देऊच नका. फक्त आमच्या मालाला भाव द्या, योग्य भाव द्या. आम्ही तुमचं सुद्धा कर्ज फेडायला तयार आहे. एवढी धमक शेतकऱ्यामध्ये आहे. शेतकरी कष्टाला कमी करत नाही, शेतकरी मेहनतीला कमी करत नाही, रात्रंदिवस करतो. पण शेतकरी कधी फुकटचं खात नाही. फुकटचं तुम्ही खाता आमच्या जीवावरती. हा शेतकरी स्वाभिमानी आहे. एक वेळेस झाडाला लटकून मरण पत्करेल, पण स्वाभिमान गहाण ठेवणार नाही. शेतकऱ्याचा अपमान करणं इथून पुढे बंद करा. जय शिवराय.